नमस्कार. दुपारच्या 100 बातम्या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत. सुरू करूया. माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी काँग्रेसला रामराम केलाय. धंगेकर काँग्रेसचा हात सोडून धनुष्यबाण हाती घेणार आहेत. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मुक्तगिरी बंगल्यावर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. काँग्रेस सोडताना मला दुःख होत आहे. माझी काँग्रेस पक्षावर कधीच नाराजी नव्हती. काँग्रेसने मला भरभरून दिलेलं आहे, रवींद्र धंगेकर म्हणतायत. एकनाथ शिंदेंकडे मी काहीही मागितलेलं नाही असं धंगेकरांनी म्हटलंय. बळवंत वानखेडे यांनी रवींद्र धंगेकरांवर निशाणा साधला. धंगेकरांना पक्षानं खूप काही दिलं, पण त्यांनी पक्ष सोडताना विचार केला नाही. आमच्याकडे नेते असणारे अनेक जण दुसऱ्यांच्या पक्षात जाऊन कार्यकर्ते होतात. असा धंगेकरांचं काय होतंय ते बघूयात, असा टोलाही बळवंत वानखेडे यांनी लगावला. रवींद्र धंगेकरांच्या पक्षप्रवेशावरून रोहित पवारांनी टीका केली. सत्तेत जाण्याकरता विचार बदलला तर विचारांची गद्दारी होईल असं रोहित पवार म्हणाले. रवींद्र धंगेकरांना संजय राऊतांनी शुभेच्छा दिल्या. संघर्षातून तयार झालेले धंगेकर आता तिकडे जात आहेत अशी टीका संजय राऊतांनी केली. राज ठाकरेंनी कुंभमेळ्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून खासदार संजय राऊतांनी शिवसेना आणि भाजपवर निशाणा साधला. राज ठाकरेंच्या जागी विरोधी पक्षातील अन्य कुठल्या पक्षाचा नेता असता तर भाजप आणि शिवसेनेनं अगदी थैथयाट केला असता असं संजय राऊत म्हणाले. राज्यातल्या सत्ताधाऱ्यांशी संबंधित कारखान्यांना तब्बल 1100 कोटी रुपयांची साखर पेरणी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. सत्ताधाऱ्यांशी संबंधित 8 कारखान्यांना ही रक्कम देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही कारखान्यांमध्ये चुकीच्या गोष्टी होतात. सामान्यांचा पैसा राजकीय हेतूने नेत्यांना खुश करण्याकरता वापरला जातो, मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा जात नाही अशी टीका रोहित पवारांनी केली आहे. अबू आझमी आणि अनिल परबांवर तात्काळ कारवाई करण्यात आली. मग प्रशांत कोरटकरवर अद्यापही कारवाई का नाही? राजकीय उद्देश पाहून कारवाई करताय का, असा संतप्त सवाल उदोजीराजे भोसले यांनी केला. बीडमधील गुंडगिरी पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. 2024 मध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांसह त्यांच्या पीएनं एका शोरूमच्या मॅनेजरला बेदम मारहाण केली. याचा 12 डिसेंबरचा सीसीटीव्ही समोर आलाय. त्यामुळे बीडमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. बीडच्या शिरूर कासार इथल्या सतीश भोसले उर्फ खोक्याभाई याच्यावर गुन्हा दाखल झालाय. 4 दिवस उलटूनही अद्याप तो फरार असल्यानं खोक्याच्या मुसक्या कधी आवळणार असा प्रश्न उपस्थित केला जातो. सोलापूर जिल्ह्यामध्ये ठाकरे गटाच्या युवा सेनेला आणखी एक धक्का बसलाय. ठाकरे गटाचे सोलापूर युवा सेना जिल्हा संघटक आणि अंबरनाथचे माजी नगरसेवक उत्तम आयुबोळे यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केलेला आहे. जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील सहकाराचं वाटोळे केलं अशा शब्दात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे. जतचा सहकारी साखर कारखाना जयंत पाटलांनी ढापला. आता त्यांचा डोळा आटपाडीच्या माणगंगा साखर कारखान्यावर आहे असा आरोप गोपीचंद पडळकरांनी केलेला आहे. शिवसेनेचे मालाड, कांदिवली आणि चारकोपचे विभाग प्रमुख लालसिंह राजपुरोहित यांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय पक्षाचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलाय. या पदाधिकाऱ्यानं केलेल्या चुकीच्या वर्तनाकरता त्याला जबाबदार धरून त्याला पक्षातून निलंबित केल्यावर शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी याबाबत पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली आहे. आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या सूल, झलकारी, कातकरी महासंघाच्या सगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदेंच्या पक्षात जाहीर प्रवेश केला. शिवसेना शिंदे गटाचे पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत डहाणूच्या कासा इथं हा पक्षप्रवेश पार पडला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार आज राज्याचा वर्ष 2025-26चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नव्यानं सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांचा हा 11वा अर्थसंकल्प असणार आहे. संतोष देशमुखांची हत्या केल्यानंतर आरोपींनी वाल्मिक कराडला फोन केला होता, मात्र कराडनं फोन न उचलल्यानं त्यांनी धनंजय मुंडेंना फोन केला. यावेळी तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी बघतो असं आश्वासन धनंजय मुंडेंनी आरोपींना दिलं. असा खळबळजनक दावा जरांगेंनी केलाय. तर एसआयटीकडे मुंडेंविरोधात भक्कम पुरावे देखील आहेत असं वक्तव्य जरांगेंनी केलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करा अशी मागणी अंजली दमानी यांनी केली आहे. वाल्मिक कराडला शरण यायला मुंडेंनीच सांगितलं होतं असा दावा दमानी यांनी केलेला आहे.
पुण्यात शरद पवार गटाकडून आंदोलन करण्यात आलं। ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। बदलापुरातील चामटोली नदीत नागरिक सर्रासपणे कचरा निर्माल्य टाकत असल्यानं गावकऱ्यांनी स्वखर्चातून पुलावर लोखंडी संरक्षक जाळी बसवली। त्यामुळे आता कुणालाही या नदीत कचरा किंवा निर्माल्य टाकता येणार नाही। जळगावच्या अंमळनेर बस स्थानका शेजारील गांधीनगर परिसरातील 50हून अधिक अतिक्रमणे नगरपालिकेने हटवली। पोलीस बंदोबस्तात सगळी अतिक्रमणे हटवण्यात आली, पाडण्यात आली। महाड शहरातील उभा मारुती चौक ते महामार्गादरम्यान रस्त्याचं काम नगरपालिकेने हाती घेतलं। या कामामुळे नागरिक प्रचंड त्रस्त आहेत। पिण्याचं पाणी, कचरा व्यवस्थापनाच्या समस्या निर्माण झाल्या, तर रस्त्यावर लाईटही नसल्याने अपघाताचा धोका वाढलाय। वाशिम जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढत असल्याने जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 772 प्राथमिक शाळांचं वेळापत्रक बदलण्यात आलं। शाळा सकाळी 7:30 ते 11:30 या दरम्यान भरवण्यात येते। उजनीतील बेकायदा मासेमारीमुळे उजनीच्या मच्छी उत्पादनामध्ये मोठी घट झाली आहे। उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये बेकायदेशीर मच्छीमारांचा मोठा सुळसुळाट बघायला मिळतो। याला आळा घालण्याकरता जलसंपदा विभागाने कारवाई करायला सुरुवात केलेली आहे। अरबी समुद्रात पालघरच्या डहाणू समोरच्या भागात मोठ्या प्रमाणात तेलाचे साठे आढळून आल्याची माहिती आहे। तब्बल 8 वर्षांनंतर 18,000 चौरस किलोमीटर क्षेत्राहून अधिक खनिज तेलाचे साठे आढळल्याची माहिती आहे। त्यामुळे आता भारत खनिज तेल उत्पादनामध्ये मोठी झेप घेऊ शकतो असं बोललं जात आहे। लासल गावात कांद्याच्या भावात होत असलेली घसरण पाहून शेतकरी संतप्त झाले। लिलाव बंद पाडून शेतकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढत चोले स्टाईल आंदोलन केलं। कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करून कांद्याला योग्य भाव देण्याची मागणी करण्यात आली। पिंपरी चिंचवडमध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय। आईकडे नशा करण्याकरता मागितलेले पैसे न मिळाल्याने एका तरुणानं सोसायटीतील तब्बल 13 दुचाकी पेटवल्यात। ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे। यवतमाळ जिल्ह्याच्या वणीजवळच्या निंबाळा गावाजवळ एका गुराख्याला पट्टेदार वाघाचं दर्शन झालं। हा वाघ दिवसभर याच परिसरात ठिय्या मांडून होता। या वाघावर लक्ष ठेवण्याकरता ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले। राहुरी तालुक्यातील वडनेर इथं बिबट्याच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झालाय। शेतात पाणी भरायला जाताना बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला केला, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। पुण्याच्या भोरमधील देगावात युवक मोबाईलमध्ये रील पाहण्यात दंग असताना अंगणात झोपलेल्या कुत्र्यावर बिबट्याने झडप घातली। यावेळी अंगणात झोपलेला तरुण भयभीत झाला, घरात पळाला। ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। बल्लार शहा वनपरिक्षेत्रातील विसापूर इथल्या जंगलात वन्य प्राण्याच्या शिकारीचा प्रयत्न उधळण्यात आला। पोलिसांनी मृतावस्थेतील साळींदर त्यासह शिकारीसाठी लागणारं साहित्य आणि बंदूक जप्त केली, तर 3 फरार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला। कोकणातील शिमगोत्सव म्हटला की रंग, उत्साह आणि पारंपरिक परंपरांचा संगम बघायला मिळतो। या उत्सवाचा एक भाग म्हणून संकासूर किंवा देवखेळे लहान मोठ्यांचं मनोरंजन करत आणि आपली अनोखी परंपरा जपताना संकासूर कोकणातील प्रत्येकाच्या मनामध्ये आपलं स्थान निर्माण करतात। शिमग्यात देव पालखीत बसून भक्ताच्या घरी येण्याची अनोखी परंपरा आहे। मिरजच्या एसटी बस स्थानकात घुसून प्रवाशांच्या नातेवाईकांनी बस चालकाला बेदम मारहाण केली। दिव्यांग व्यक्तीला सांगलीच्या पटेल चौकात उतरायचं होतं, पण बस न थांबवल्यानं प्रवाशाच्या नातेवाईकांनी बसचा पाठलाग करत बस चालकाला मारहाण केली। पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील ओतूरमध्ये बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं, मात्र या परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्यांची संख्या वाढली आहे। नागरिकांना बाहेर पडणं मुश्किल झालंय। अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 7.5 लाख क्विंटल कापसाची विक्री झाली आहे। शेतकऱ्यांकडील तब्बल 65% कापसाची विक्री झाली आहे, पण भाव वाढले नसल्यानं शेतकरी संतापलेत। सिंधुदुर्ग आंबोलीमध्ये वाहनाच्या धडकेत गव्याचा मृत्यू झालाय। पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध न झाल्यानं त्याच्यावर कोणतेही उपचार होऊ शकले नाहीत, असं ग्रामस्थांनी सांगितलं। सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या काठावर कुस्त्यांचा थरार बघायला मिळाला। कुस्तीप्रेमी ग्रुपच्या वतीनं भव्य कुस्ती मैदानाचं आयोजन करण्यात आलं होतं। कुस्तीचा थरार पाहण्याकरता कुस्ती शौकीनांची गर्दी बघायला मिळाली।
नागरिकांच्या पर्यटनाचा कल लक्षात घेता विमान कंपन्यांनी समर वेकेशनच्या नावावर 11 ते 18% दर वाढवले आहेत। याचा फटका आता पर्यटकांच्या खिशाला बसतोय। नवनागापूर एमआयडीसीच्या विस्ताराला 13 वर्षांनंतर गती मिळणार आहे। महसूल विभागाकडून एमआयडीसीला 225 हेक्टर जागा देण्यात आली असून त्या जागेच्या सातबारा उतार्यावर महामंडळाचं नाव लागलंय। जागा एमआयडीसीकडे वर्ग करण्यात आली आहे। सांगलीच्या शासकीय रुग्णालयातील होणाऱ्या नियमित शस्त्रक्रिया आता सोमवारपासून बंद होणार आहेत। पुढील 6 महिने सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये नियमित शस्त्रक्रिया होऊ शकणार नाहीत। रुग्णालयातील 7 पैकी 5 शस्त्रक्रियागृहांचं नूतनीकरण करण्यात येणार आहे। सांगलीच्या कृष्णा नदी पात्रात हजारो मासे मृत्युमुखी पडतायत। नदीमध्ये सोडण्यात आलेल्या मळी मिश्रित पाण्यामुळे मासे मृत्युमुखी पडत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। घटनेची दखल घेऊन कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे। भारताच्या विजयानंतर सांगलीच्या मिरजमध्ये 2 गट आमने-सामने आले। दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी लाठी हातात घेऊन दोन्ही गटांना पांगवलं। यवतमाळमधील लोहारा परिसरात एका तरुणाची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली। अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या करून घटनास्थळावरून पळ काढलेला आहे। हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे। कल्याणमध्ये महिलांचे फोटो काढणाऱ्या विकृताला गावकऱ्यांनी चोप दिला। 32 वर्षाच्या रुपेश कोयते याला ग्रामस्थांनी पोलिसांच्या स्वाधीन केलेला आहे। बीडच्या शिरूर कासार पोलीस ठाण्यात आदिवासी पारधी समाजातील मुलीला मारहाण केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। बाबी या गावातील मारहाण झालेल्या ढाकणे पिता पुत्रासह इतर दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुसचे काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू रेड्डी यांच्या घरावर अज्ञातानं गोळीबार केला। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जातोय। मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव तिठा उड्डाणपुलाखाली ट्रक दुचाकीचा भीषण अपघात झाला। अपघातात दुचाकीस्वाराचा एक पाय जागेवरच तुटला। दुचाकीस्वाराला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। जळगाव जिल्ह्यातील बोदवडमध्ये कॉस्मेटिक दुकानाला आग लागली। दुकानाचं शटर बंद झाल्यानं दुकानातील कॉस्मेटिक साहित्य जळून खाक झालं। मालवणच्या मेढामध्ये किनाऱ्यावर उभ्या करून ठेवलेल्या ट्रेलरला अचानक आग लागली। स्थानिकांसह मच्छीमारांनी आगीवर नियंत्रण मिळवलं, मात्र आगीत ट्रेलर जळून खाक झाला। बुलडाण्याच्या चैतन्यवाडी परिसरात भरधाव दुचाकी चालक अल्पवयीन मुलानं एका दुचाकीस्वाराला उडवून दिलं, ज्यामध्ये दुचाकीस्वार गंभीररीत्या जखमी झाला। या घटनेचं सीसीटीव्ही समोर आलंय। येवला शहर परिसरात चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ सुरूच आहे। दुचाकी पाठोपाठ घरफोड्यांचं प्रमाण वाढलंय। रात्री चोरट्यांनी स्वातंत्र्य सैनिक कॉलनीत बंद असलेल्या घराचं कुलूप तोडून तिजोरी आणि कपाटातील रोख रकमेसह दागिने लंपास केले। देवळ्याच्या खारीपाडा भागात असलेल्या वनविभागाच्या जंगलात वणवा पेटलाय। वणव्यात मोठ्या प्रमाणात वनसंपत्ती जळून खाक झाली आहे। जनावरं घेऊन जाणाऱ्या वाहनांचा पाठलाग करताना पोलिसांच्या वाहनासह पिकअपचा मनमाडमध्ये अपघात झाला। अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्यासह पिकअप चालक जखमी झाला। छत्रपती संभाजीनगरमध्ये उसाच्या ट्रकचा अपघात झालाय। उसाच्या ट्रकखाली 17 मजूर दाबले गेले। या अपघातात 6 जणांचा मृत्यू झालाय, 13 जण जखमी झाले। पुण्यातील शास्त्रीनगरमधील अश्लील चाळे प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे। गौरव आहुजा आणि भाग्येश ओसवालला अटक केल्यानंतर न्यायालयानं 1 दिवसांची त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे। इथे एक छोटासा ब्रेक। तुम्ही बघताय दुपारच्या 100 बातम्या न्यूज 18 लोकमतवर। पीओपी बंदी हा विषय न्यायालयाच्या कक्षेत असल्यानं याबाबत मतप्रदर्शन करणं योग्य नाही। मात्र सरकार गणेश मूर्तीकारांच्या पाठीशी आहे। तज्ज्ञांची मतं जाणून घेऊन न्यायालयामध्ये बाजू मांडण्यात येईल असं आश्वासन राज्याचे माहिती तंत्रज्ञान दूरसंचार मंत्री आशिष शेलार यांनी दिलं। बीएड, एमएड आणि एमपीएड या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेच्या नोंदणीला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळालाय। बीएड अभ्यासक्रमाकरता 5 वर्षांमधील विक्रमी अर्ज नोंदणी झालेली असून यंदा 1,16,500 विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चित केलेले आहेत।
कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील शिळफाटा परिसरामध्ये बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट वाढलाय। लकी मुंबई उच्च न्यायालयामध्ये ठाणे महापालिकेने शिळ भागात 52 अनधिकृत इमारती असल्याची माहिती समोर आणलेली आहे। थकीत मालमत्ता कराच्या वसुलीकरता महापालिकेने पुन्हा एकदा अभय योजना जाहीर केली। या अंतर्गत थकीत मालमत्ता कराच्या विलंब शुल्कावर 50% सूट दिली जाणार आहे। 10 ते 31 मार्च या कालावधीमध्ये कराची थकबाकी भरणाऱ्या मालमत्ता धारकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। 2024 हे वर्ष आयपीओसाठी खूप चांगलं होतं, परंतु आता ते मंद होताना दिसतंय। शेअर बाजारातील घसरणी दरम्यान गेल्या 3 आठवड्यांपासून कोणत्याही कंपनीचा आयपीओ आलेला नाही। जानेवारीमध्ये केवळ 5 आणि फेब्रुवारीमध्ये 4 कंपन्यांची नोंदणी झाली होती। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था ईपीएफओनं यूएएन आधारशी लिंक केलेल्या सदस्यांना कागदपत्रांशिवाय वैयक्तिक तपशिलातील मुख्य माहिती बदलण्याची परवानगी दिलेली आहे। तर सदस्य कोणतेही कागदपत्र अपलोड न करता त्याचं नाव, जन्मतारीख, लिंग, राष्ट्रीयत्व, वडिलांचं नाव, वैवाहिक स्थिती, जोडीदाराचं नाव, सदस्य म्हणून येण्याची तारीख आणि सदस्यत्व सोडण्याची तारीख अपडेट करू शकतो। एसआयपी खाती वेळे अगोदरच बंद पडण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढतोय। 61.33 लाख एसआयपी खाती जानेवारीत बंद झाली, तर 56.2 लाख उघडण्यात आली। 2 वर्षात बंद एसआयपी खात्यांची संख्या 48% पेक्षा अधिक आहे। आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस उरलेत। महापालिकेच्या संकेतस्थळामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने गेल्या 4 दिवसांपासून मिळकत कर भरायला नागरिकांना अडचणी येत आहेत। अडचण दूर करण्याचे काम सुरू असल्याचे मिळकत कर विभागाकडून स्पष्ट करण्यात आले। मुंबई गोवा मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला दिवसागणिक उत्तम प्रतिसाद मिळतो आहे। प्रवाशांची संख्याही वेगाने वाढते आहे। मध्य रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 2 महिन्यात एकूण 50,739 प्रवाशांनी या ट्रेनमधून प्रवास केलेला आहे।